नमस्कार. आम्ही आज चाललोय देवदर्शनाला. मग जाता जाता आधी ननंदबाईंना घ्यायचं होतं त्यांच्या घरून, मग तिकडे आधी गाडी थांबवली, मग त्यांना घेतलं, मग आमचा प्रवास सुरू झाला. चलो बाय. चाकण रोडला एवढी ट्रॅफिक का असती दरवेळी मला तेच कळत नाही. तिकडं जायचं म्हणजे काचच पडतो. ए ज्यांनी पोरं आणली नाहीत ना, त्यांनी ज्यांनी 2 आणली त्याची एक एक सांभाळणार आहे. मग आम्ही कणेश्वर मध्ये दर्शनासाठी थांबलो. भरपूर पाऊस चालू होता, व्हिडिओ मध्ये दिसत नाही एवढा पाऊस होता, तरी पण तिथं जे खेळण्याच्या वस्तू होत्या तिथं लहान मुलांनी काय गर्दी करायची सोडली नाही. ते बघा, इथे क्यूट मुलगी आहे जी मला बाय करत होती. मग मी तिला एक गोड स्माइल दिली आणि मग मी पुढे आले. नवरात्री असल्यामुळे भरपूर गर्दी होती देवदर्शनाला. किती पण मॉलमध्ये शॉपिंग करा, मस्त दुकानांमध्ये शॉपिंग करा, पण अशा ठिकाणी शॉपिंग केलीच पाहिजे. सो इथं सानू मॅडम रडत होत्या, कारण तिथं लबुबू डॉल होती आणि तिला ती पाहिजे होती. ही सुरुवात आहे तिची चिडायची आता. मग आम्ही तिचं सामान घेतलं आणि यावेळी दर्शनाला आतमध्ये जाण्यासाठी वेगळ्या रस्त्याने सोडलं होतं आतमध्ये, आणि आरती चालू होती आतमध्ये. एवढी गर्दी होती की आम्ही फक्त मुखदर्शनासाठीच थांबलो होतो. आतमध्ये रांगेमध्ये लोकांना एवढं दर्शन मग आम्ही बाहेर आलो, परडी भरली. त्यानंतर मग आम्ही निमगावच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आले. इकडे अजिबात गर्दी नव्हती, कारण नवरात्रीमध्ये देव्यांच्याच ठिकाणी गर्दी असती. तिथे बाहेर नवरात्रीचं डेकोरेशन होतं. मग आम्ही आतमध्ये गेलो दर्शनाला. बघताय तुम्ही एवढी गर्दी नाहीये. मग गाभाऱ्यामध्ये गेलो. ही इतकी पद्धत आवडली मला, तेलाचा अजिबात वेस्टेज होत नाहीये. मग तळी भरली. तळी भरून आल्यानंतर बाहेर आलो. मग एक प्रदक्षिणा घातली मंदिराच्या अवतीभोवती. ह्या आमच्या नणंदबाई, कॅमेरा त्यांच्याकडे गेला की लाजतात पहिल्या. मंदिराच्या मागे ही फुलं पडली होती, इतकी सुंदर दिसत होती फुलं. दुर्वा तिथे फोटो काढण्यासाठी थांबलेली होती. माझ्या व्लॉगमध्ये मीच दिसत नाही, मग म्हटलं चला फ्रंट कॅमेरा ऑन करा आणि थोडं स्वतःला रेकॉर्ड करूयात. सो बाहेर आल्यानंतर ह्या मेन पायऱ्यात, म्हणजे इथूनच आतमध्ये येतात, पण आम्ही गाडी लावून तिकडच्या बाजूने येतो. सो आज मी निर्णय हा घेतलाय की वेट लॉस हे केलंच पाहिजे, कारण इतका त्रास झाला मला वरती येताना सुद्धा आणि खाली जाताना सुद्धा. तर आता म्हटलं बस झालं, भरपूर झालं, खूप तब्येत झाली आता. सो आता मी माझी वेट लॉस जर्नी चालू करणार आहे. माझ्यासारखे किती लोक आहेत की जे ठरवतात की आता वेट लॉस करायचं आहे, पण त्यांचा फर्स्ट डे अजून येत नाही. तसा माझा अजूनही आलेला नाही आहे. सो आता मी ठरवलं की पहिले खाऊन घेऊयात, भरपूर चहा वगैरे पिऊन घेऊयात आणि त्याच्यानंतरच वेट लॉसकडे वळूयात. असा होता माझा आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये माझ्याबरोबर सामील व्हा. आणि कोणाचे काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला सांगा. चलो बाय.